हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं अस्सल घरगुती चव या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी आधी इथे एक चटणी बनवून घेते। चटणी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे 4-5 मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे। हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक, आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घ्यायची। ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचं पाणी नितळण्यासाठी आपण ती चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। आता पाणी नितळल्यानंतर तीच कोथिंबीर आपण परातीमध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत बेसन। आता इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं लागेल, जेवढी क्वांटिटी असेल घरामध्ये माणसांची, त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकणार आहोत 1 चमच आणि गरम मसाला टाकणार आहोत 1 चमच। त्यानंतर आपण टाकणार आहोत 1 चमच हळद आणि आपली केलेली चटणी टाकणार आहोत। ही चटणी खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की टाकून बघा। आणि छान आपण मळून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहोत, कारण कोथिंबीरला पाणी सुटतं। आणि अशा पद्धतीने रोल करून घेणार आहोत आणि चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत। आता मी तर 2 रोल केलेले आहेत आणि चाळणीमध्ये असे ठेवून घेतलेले आहेत। आता आपण यांना वाफवून घेणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये पाणी घेते। आधी पाणी घेतल्यानंतर हे पाणी छान उकळी फुटल्यानंतर आपण काय करणार आहोत, ती चाळणी याच्यावर ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून छान 20-30 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। 20-30 मिनटं वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त वाफ सुटलेली आहे आणि कलर देखील कोथिंबीरीच्या रोलचा चेंज झालेला आहे, म्हणजे आपली छान रोल ते वाफलेले आहेत। आता आपण ह्यांना थंड होऊन द्यायचे। आधी थंड झाल्यानंतरच कट करायचे आहेत। गरमागरम कट केलात तर मग ते तुटणार आहेत। त्यानंतर मी ते छान कट करून घ्यायचे। तुम्हाला ज्या पद्धतीचं शेप द्यायचं आहे, उभे चौकोनी, जशा पद्धतीने तुम्हाला कापून घ्यायचे त्या पद्धतीने तुम्ही कापून घेऊ शकता। आता मी ते कापून घेतलेले आहेत उभे। त्यानंतर कढईमध्ये 2 पळी तेल घेते मी आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण वडी तळून घेणार आहोत। आता काही लोक कढईमध्ये तळतात, काही लोक तव्यामध्ये तळतात। आता तुमची चॉईस, तुम्हाला ज्या पद्धतीने तळायचे त्या पद्धतीने तुम्ही तळून घ्यायचे। आता कढईमध्ये खूप जास्त क्रिस्पी होतात आणि खूप टेस्टी लागतात, त्यामुळे मी इथे कढईमध्ये क्रिस्पी अशी वडी तळून घेतलेली आहे। तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि